नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनेलमध्ये। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते। शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं। शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभफळ प्रदान करतो, तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यावर शनीची नकारात्मक प्रभाव पडत असतो। या व्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते। शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे, त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 2.5 वर्षाचा कालावधी लागत असतो। तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करत असतो। सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत उपस्थित असून तो 2025 मध्ये मीन राशीत तब्बल 30 वर्षानंतर राशी परिवर्तन करणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या शतभिषा नक्षत्रामध्ये असून तो 27 डिसेंबर रोजी रात्री 10:42 पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करेल। तसेच तो 28 एप्रिल 2025 पर्यंत याच नक्षत्रामध्ये असेल। या नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरु आणि रास मीन आहे। शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल। मिथुन शनीचा पूर्व भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींना खूप फलदायी ठरेल। या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल। यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल। कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल। या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल। आरोग्य चांगलं राहील। कन्या शनीचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरेल। या काळात तुमच्या आयुष्यात मान सन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व वाढेल। परदेशी जाण्याचे योग आहे। उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील। जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल। आयुष्यात आनंद असेल। या राशींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल। यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल। मकर राशीच्या व्यक्तींना शनीचा पूर्व भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश खूप फलदायी असेल। या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल। उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील। आर्थिक बाजू भक्कम होईल। या काळात तुमच्या आयुष्यात आनंद येईल। या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील। करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल। व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल। नव्या कामाची सुरुवात होईल। कामातील अडथळे दूर होतील। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।